एखादी व्यक्ती स्वतःला कशी घडवते हे सुद्धा या निमित्तानं बघतायत आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे. सगळ्याच नेत्या मंडळींची पुढची पिढी बघत असताना शेवटी असे सगळा आव आणता येतो. राजकारणात लोकांसमोर तुम्ही उतरलात ना की मग तुम्हाला म्हणजे त्या आव नाही आणतायत, ते असावंच लागतं तुम्हाला. त्यामुळे त्या निमित्तानं मला ते जाणवलं. आणखी एक वेगळा मुद्दा आहे. कोकणाने अनेक मोठी माणसं दिलेली आहेत. एकट्या माझ्या आजोळी म्हणजे दापोली परिसरामध्येच किमान 2 ते 3 भारतरत्न आहेत. लोकमान्य टिळकांचं मूळ गाव, जन्मगाव तिथलं. महर्षी कर्वे कोकणातले, आंबेडकर कोकणातले, म्हणजे मूळ आंबेडकरांचं मूळ गाव वगैरे सगळं मूळ घर, अशी सगळी मंडळी आहेत. पण एक पत्रकार आहे ज्याचं मात्र दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्या बाबतीत मी तुम्हाला विनंती करेन, कारण त्या पत्रकाराचं मूळ मालवणच आहे. माहिती आहे का कोण? बाबूराव पराडकर. हिंदी पत्रकारितेचे भीष्म पितामह त्यांना म्हटलं जातं. त्यांची मूळ फॅमिली इथून वाराणसीला गेली, तिथे सेटल झाली आणि नंतर त्यांनी तिकडे करिअर केलं. तर आज ज्या छान आणि सन्मानानं बाळशास्त्री जांभेकरांची जयंती असेल, दर्पण दिन असेल, आपण साजरा करतो, तसं हिंदी पत्रकारितेत एक मराठी नाव महत्वाचं आहे. वाराणसीमध्ये त्यांचं स्मारक आहे, पण जो त्यांचा मूळ जिल्हा, मूळ गाव आहे, तिकडे मात्र त्यांचं काही होत नसेल तर मात्र माझी ही तक्रार नाही, माझी प्रेमळ विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की त्यासाठी सुद्धा आपण आवाज उठवावा. आणि नितेश राणे असतं तर मला त्यांच्यासमोर सांगायला आवडलं असतं, पण आहे तो इथे साजरा केला काय किंवा तिकडे केला काय, किंवा असं पण करता येईल की समजा इथे पत्रकार दिन शिकलं नाही, एकमेकांबद्दल बोललं नाही, तर दुसरी कोणी दखल घेणार नाही. तर त्या निमित्तानं आणि वाराणसी आणि सिंधुदुर्गाचं असं नातं सुद्धा, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये आपली राजापूरची गंगा म्हणतात की शब्दशः त्या गंगेच्या काठी जर का कोणी आपला राजापूरचाच माणूस, मालवणचाच माणूस गेला आणि त्याने एवढं मोठं कर्तव्य बजावलेलं असेल तर त्याची एक जाणीव आपल्याकडे असली पाहिजे. ती आपण कराल अशी अपेक्षा आहे. बाकी पत्रकारांना आपण काय सांगणार? मी मगाशी म्हणालो तसं हा आजचा एकमेव दिवस आहे की ज्याच्यामध्ये बाकी समोरचे पत्रकार दुसरे एका पत्रकाराला शांतपणे ऐकतात. पण मी सांगेन की या निमित्तानं आपण सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे वादविवाद होत असतात, राजकीय वितंडवाद होत असतात. आज थोडंसं बाजूला लिहिलं तर कौतुक असेल, पण नंतर थोडंसं जरा टीका केली तर लोकांना झोंबत असतं. आजकाल ऍटिट्यूड खूप प्रत्येकाचा सगळ्या फार झालेला आहे. लोकांना सहन होत नाही, टीका सहन होत नाही, अशा काळात आहोत. आणि वाईट म्हणजे चायपेक्षा किटली गरम. म्हणजे नेते सुद्धा विचार करणार नाहीत. नितेश राणे म्हणाले ते खरं आहे. त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये मी त्यांना त्यांच्या काही भूमिकांबद्दल, त्यांच्या काही वक्तव्यांबद्दल खूप टीका टिप्पणी केलेली आहे. त्यांचं आता सुद्धा त्यांचं एक हिंदुत्वाची राहिली त्याबद्दल बोललेलो आहे. पण आता मी नीट बोलत होतो. पण त्यांचेच कार्यकर्ते ट्रोल करतात, म्हणजे त्यांचे म्हणजे त्यांच्या पक्षाचे आणि कोणत्याही पक्षाचे. हा जो प्रॉब्लेम चहापेक्षा किटली गरमचा आहे ना, हा आणखी डेंजर आहे. नेता तुम्हाला काही करणार नाही, पण त्याचे कार्यकर्ते असं कसं बोललात तुम्ही, विकले गेलेला पाकिट मिळालंय. मला तर एकदा बघा, पाकिट द्या तर खरं एकदा घेऊन तरी बघूया पाकिट. हा जो काही प्रकार आता झालेला आहे, या काळामध्ये पत्रकारिता करणं खरंच अवघड झालेलं आहे. आणि समाज माध्यमांवरती तर आपल्याला असावं लागतं. आपण असं नाही म्हणू शकत की मी सोशल मीडियावर थांबणार नाही, तुम्हाला असावं लागतं. त्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या काम करूया. आपण या अतिशय सुंदर कार्यक्रमाला मला बोलावलं. या निमित्तानं कोकणमध्ये स्वतः बाळशास्त्री जांभेकरांच्याच कर्मभूमी, जन्मभूमीमध्ये मला येता आलं, याचा मला आनंद आहे. त्यासाठी मी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे, आपल्या सगळ्या कार्यकारिणीचे आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. मी जसं म्हणालो तसं मी व्याख्यान देण्यापेक्षा काहीतरी शेअर करण्यासाठी आलो होतो, कारण तुम्ही सगळे मान्यवर पत्रकार आहात, माझ्यापेक्षा वयाने सुद्धा मोठे मला दिसताय. तर माझे 2 शब्द मी इथेच थांबवतो. मला इथे येण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. याची दिशा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद जोशी साहेब. यानंतर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आम्ही जोशी साहेबांनाच विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. साठे मॅडम एवढा वेळ थांबल्या, आम्हाला शुभेच्छा दिल्या. मॅडम, गृहनिर्माण सोसायटीसाठी तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त. हेमंत कुलकर्णी साहेब देवगडहून आलेले आहेत, ते वकील आहेत साहेब, आणि आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं संस्था चालवताना. मीटिंग त्यानंतर वैभववाडीचे प्रकाश काळे इथे आले कार्यक्रमाला, मी त्यांचं अभिनंदन करतो. दोडामार्गचे दत्तप्रसाद पेडणेकर मालवण, दीपेश परब वेंगुर्ले,
दिपेश परब आहेत. आमच्या ओरोसचे लहू माडेश्वर हे अध्यक्ष आहेत. सावंतवाडीचे आमचे मित्र सचिन रेडकर आलेले आहेत. यानंतर एक महत्वाचं अभिनंदन करतो. वायनकर साहेब आहेत, त्यांचंही स्वागत. संदीप देसाई वरिष्ठ पत्रकार, त्यांचंही स्वागत. इकडे आमचे पत्रकारांचे मित्र संतोष कदम, जे नेहमी पत्रकारांच्या सोबत असतात, ते आवडीने पत्रकारांच्या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. किशोर राणे हे आलेले आहेत, त्यांचं स्वागत. हरिश्चंद्र पवार आहेत, अदम आलेले आहेत, पुढारीचे उपसंपादक, त्यांचंही स्वागत. भाई चव्हाण ज्येष्ठ पत्रकार आलेले आहेत, त्यांचे स्वागत. प्रमोद माडगूळ, त्यांचंही स्वागत. आमच्या जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंटी केनवडेकर हे पण, काळसेकर मॅडम, वैशाली आरोलकर आणि अनुजा कुडतरकर या महिला पत्रकारांचं देखील आम्ही स्वागत करतो. भालचंद्र साठामई आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. आणि पत्रकारांचे मित्र नकुल पालसेकर हे देखील या सभागृहात आलेले आहेत. 97 मध्ये मी कसालमध्ये फोटोग्राफीला सुरुवात केली आणि फोटोग्राफीला सुरुवात केल्यानंतर बाळासाहेबांशी माझी ओळख झाली आणि बाळासाहेब म्हणाले की तू कसाल वार्ताहर म्हणून तरुण भारतचं काम कर. आणि तरुण भारतमध्ये मी कसाल वार्ताहर म्हणून काम सुरू केलं आणि त्यानंतर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग नगरी येथे लोकमतच्या माध्यमातून आलो आणि त्यानंतर सागर चव्हाण यांच्यासोबत लाईव्ह सिंधुदुर्गमध्येही काम सुरू केलं आणि पुन्हा लाईव्ह सिंधुदुर्ग म्हणजे त्यावेळी अशी स्थिती होती की मोबाईलमध्ये बातम्या असं म्हटलं तर लोक सगळे वेड्यात काढायचे. माझ्यासोबत जे सगळे मुख्यालयाचे पत्रकार होते तेही मला वेड्यात काढायचे. अरे मोबाईलचं बातम्या कोण बघणार आणि काय हे काहीतरी नको ते सांगतोस असं ते मला म्हणायचे. आणि नंतर त्यातनंही थांबून पुन्हा दैनिक पुढारीकडे आलो. जेठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला लागलो आणि जेठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतानाच संदीप देसाईंनी एकदा गाठलं मला आणि तेही बाळासाहेबांमुळेच. कारण आत्तापर्यंतची जर साधारण फोटोग्राफी आणि पत्रकारिता याच्यामधली माझी जर प्रगती असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा बाळ खडपकरांचा आहे. आणि बाळासाहेबांनीच संदीप देसाईंना सांगितलं की ह्याला तू घ्याय म्हणून. आणि मग संदीप देसाई आले आणि मला म्हणाले कोकण साधला ये. आणि गेले 1.5 वर्षापासून मी कोकण साधमध्ये काम करतोय. आता 26 हे आहे चालू. एवढ्या वर्षात म्हणजे 25 वर्षात कधीही जळणं आमच्यात कोणाला आम्ही बघितलं नाही. एखाद्याला पुरस्कार मिळाला किंवा एखाद्याचं बरं होणं ह्याच्यामध्ये आमच्या सगळ्या मुख्यालयातल्या पत्रकारांना आनंद होतो. 14ही पत्रकारांना आनंद होत असतो. आता गेल्या वर्षी मी जिल्हा कार्यकारिणीवर असल्यामुळे जे जिल्हा कार्यकारिणीमध्ये असतात त्यांना पुरस्कार मिळत नाही, जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी मला पुरस्कार मिळाला नाही म्हणून आमच्या मुख्यालयातले सगळे पत्रकार त्यांना वाईट वाटलं होतं की अरे ह्याला पुरस्कार मिळाला नाही, ह्याला पुरस्कार मिळाला पाहिजे होता. मात्र ह्यावेळी पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून 16 जण आम्ही आहोत. 16च्या मी सोडून बाकी 15ही जणांनी प्रयत्न केले होते की ह्यावेळी ह्यालाच पुरस्कार मिळाला पाहिजे. पुरस्काराने निश्चितच एक आम्हाला ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी जिल्हा पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना हृदयापासून धन्यवाद देतो. अडाणी असलेली आई आणि त्या आईमुळे मी इथपर्यंत हा प्रवास करू शकलो. त्यामुळे सर्वप्रथम माझा हा जो पुरस्कार आहे तो मी तिच्या चरणी तिला हे समर्पित करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये गेली 20 वर्षे मी काम करतो आहे आणि त्यामुळे निश्चितच या क्षेत्रामध्ये ज्यांनी मला आणले ते म्हणजे आमचे इथे गुरुवारी आहेत अभिमन्यू लोंढे, तर त्याचबरोबर आमचे दुसरे गुरुवर्य कैलासवासी संजय कांबळे सर. आज ते नाही आहेत पण पत्रकारितेची श्रीगणेशा खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांनी शिकवला. त्यामुळे निश्चितच हा पुरस्कार घेत असताना मी त्यांचं स्मरण करतो आहे कारण त्यांच्यामुळे आजपर्यंत आम्ही हा असा प्रवास करू शकलो. एक आनंद तर आहेच पण महत्त्वाचं म्हणजे की जसं आता तुम्ही म्हणालात की AIचं युग आलेलं आहे आणि आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत काय म्हणजे हे आम्ही आज
जसे टप्पे बदलत गेले, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया आणि आता AI आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आमच्यासाठी हे फार मोठं आव्हान आहे आणि आम्हाला ते सर्वांना घ्यावंच लागेल. आणि तुम्ही तुमच्यासारखी जर माणसं आम्हाला अशी मार्गदर्शनाला मिळत असतील तर ते निश्चितच आमच्यासाठी ते भाग्य असेल. म्हणाला की अशा त्यातून कोणावर हल्ले झालेले आहेत का असं तुम्ही विचारलं होतं, तेव्हा मी लोकमतमध्ये असताना पण माझ्यावर देखील हल्ला झाला होता. ओके. आणि त्यावेळी अगदी विधान भवनामध्ये देखील या संदर्भात आवाज उठला होता. त्यामुळे असे हे प्रकार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होतात. त्यावेळीच हे सर्वच माझे पत्रकार त्यावेळी आमच्यासोबत एकजुटीने उभे राहिले होते. आणि त्यामुळे ज्यांनी हा हल्ला केला होता, एका राजकीय वृत्तीतून हा हल्ला झाला होता, त्यांना देखील योग्य प्रकारचं शासन हे देखील झालं होतं. त्यांना जो काय धडा द्यायला पाहिजे होता तो धडा देखील आपल्या या पत्रकार एकजुटीमुळे झाला होता. याचा देखील मी मुद्दाम प्रामुख्याने उल्लेख करतोय. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जसं हे हल्ले आरोप प्रत्यारोप होत असतात तसे अनेक पत्रकारांच्या बाबतीत काही बॅड पॅच पण येत असतात जीवनामध्ये. तसा बॅड पॅच माझ्या जीवनामध्ये देखील आला. मागच्या 3 वर्षात मी एका वनवासामध्ये होतो. म्हणजे 3 वर्ष मी मुंबईसारख्या याच्यामध्ये मला जावं लागलं होतं. खरं तर याचा देखील मला उल्लेख यासाठी करावा लागतोय की जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळत असतात, आपण एक चांगलं काम करत असतो, तेव्हा आपल्यासोबत नेहमीच सर्वजण असतात. मात्र जेव्हा आपला बॅड पॅच असतो तेव्हा मात्र आपल्यासोबत कोण आहेत, आपल्यासोबत कोण नाहीत, ह्या देखील गोष्टींचा इथे उल्लेख होणं फार गरजेचं असतो. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला या ठिकाणी हा पुरस्कार घेताना मला खरंच माझा ऊर भरून येतो आहे. ज्यांनी पदासाठी, खुर्चीसाठी, ज्यांनी हा सगळा माझ्या जीवनात वनवास आणला, तर त्याला हा पुरस्कार मी बहाल करतो आहे. कारण का की त्याच्यामुळे माझ्यामध्ये ही ऊर्जा आली. त्यामुळे एवढंच मी सांगून मी इथे थांबतोय आणि धन्यवाद देतोय पुन्हा एकदा पत्रकार संघाला. पहिलं बोल, पहिली शाळा, पहिलेपणाचं अप्रूप असतं. त्याप्रमाणे माझ्या 31 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हा माझा पहिला पुरस्कार आहे. त्यामुळे त्याचं पण अप्रूप मला आहे आणि त्याबद्दल मी जिल्हा पत्रकार संघाचे आभार मानतो. माझे मित्र की ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं, उमेश तोरसकर, ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच कारकिर्दीत मला पुरस्कार मिळतोय, हा एक योगायोग आहे. मी या क्षेत्रात 31 वर्ष काम करताना माझे कुटुंबीय म्हणजे आई बाबा असतील, माझे सगळे कुटुंबीय असतील, माझी मावशी जिने मला घडवलं, माझे मामा आणि विशेष करून उल्लेख करेन माझी पत्नी सौसुजा ते उपस्थित आहे. या सर्वांचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्व माझ्या कुटुंबियांना समर्पित करतो. या क्षेत्रात वावरताना बरेच चांगले नेते असतील, वक्ते असतील, कलाकार असतील, ते मला अनुभवायला मिळाले. त्यामुळे मी या क्षेत्राचे पण आभार व्यक्त करतो की ह्या क्षेत्रात काम केल्यामुळे मला ही संधी मिळाली. आमचे बंटी केनवाडेकर यांना पण मी धन्यवाद देतो. आमचा प्रहार परिवार ज्यांनी आम्हाला घडवलं, आमचे वांगणकर सर असतील, आमचे राहुल सर असतील, किशोर राणे सर, माणिक सावंत सर, आमचे हेमंत कुलकर्णी सर, यांना मी या निमित्ताने धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्यात पैलू पाडण्याचं काम केलं. आणि या क्षेत्रात आम्ही ग्रामीण भागातून आलेलो पत्रकार होतो. आम्हाला कसं लिहायचं किंवा काय बातमी कशी द्यायची, काय द्यायची, ह्या माणसांकडून आम्हाला ते शिकता आलं आणि अजून शिकतोय. कारण अजून आम्ही त्यांच्या हाताखाली कार्य करतोय आणि ते आमचं भाग्य समजतो. आमचे करंबेळकर काका आहेत, त्यांना एक धन्यवाद देतो. या निमित्ताने आमचे मालवण तालुका पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष असतील पेडणेकर सर, मनोज चव्हाण सर, प्रशांत हिंदळेकर सर आणि सर्व सहकारी यांना पण मी धन्यवाद देतो. आज या माझ्या पुरस्कार वितरणासाठी जे आचऱ्यावरून आले आहेत, आमचे सांबारे साहेब जे आमचे आदर्श होते, त्यांचे चिरंजीव मंदार सांबारे म्हणजे वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन, ते आज इकडे उपस्थित राहिले आहेत. त्यानंतर सांबारे साहेबांचे पुतणे म्हणजे आमचे भाग्य. एका पत्रकार मित्रासाठी या व्यासपीठावर आलात आणि एक वेगळा पायंडा तुम्ही पाडलेला आहे. आम्हाला त्याबाबत खूप आनंद आहे. अर्जुन बापर्डेकर यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. इथे आमचं चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व केला. या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले सर्व पत्रकार मित्र यांचेही मी आभार मानतो. वेळोवेळी विविध वर्तमानपत्रांच्या कार्यालयामध्ये माझं जाणं होत असे आणि
तिथून मग पत्रकारांची ओळख होत गेली, विविध मित्र भेटत गेले आणि माझ्या या गेल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सर्व पत्रकार मित्रांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यामुळे एक तायक्वांदो ह्या स्वसंरक्षक कलेचा राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच अशी मी पात्रता धारण करत असताना सर्व मित्रांचं चांगलं असं सहकार्य लाभलं. आमच्या लोकमतच्या माध्यमातून आमचे संपादक असतील, सर्व अधिकारी असतील, सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये वेळोवेळी आलेले आवृत्ती प्रमुख आणि आता सध्या कार्यरत असलेले आमचे महेश सरनाईक या आवृत्ती प्रमुख यांचंही सहकार्य वेळोवेळी मिळत गेलं. कणकवलीमधील तसेच जिल्ह्यातले आमचे विविध पत्रकार अशोक काका करंबेळकर असतील, संतोष वांगणकर असतील, विजय शेट्टी असतील, माधव कदम असतील, गणेश जेटे असतील आणि असे कितीतरी पत्रकार मित्र, मार्गदर्शक यांचं नेहमी सहकार्य मिळत गेलं. यामध्ये अनेकांची नावं घ्यायची राहून जातील, कारण असा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जो मिळालेला आहे तो आमच्या तालुक्याचे सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्यामुळे मला मिळालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. विशिष्ट सांगेन की वैभवडीमध्ये असा प्रकार कधीच घडत नाही आणि घडलेला नाही. आणि माझ्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वैभववाडीमध्ये आम्हाला कोणीही येऊन विचारलं नाही की अशी बातमी का लिहिली. कारण बऱ्याच वेळा आम्ही राजकीय विरोधकांच्या पण बातम्या लिहिल्या, त्यांच्या पक्षीय पण काही वेळा विरोध जे काय असेल ते लिहिलं, पण तो कधीच असा प्रसंग आला नाही. तर आपण जर प्रामाणिकपणे जर पत्रकारिता करत असू तर ते समोरचे व्यक्ती पण तेवढी त्यांची हिंमत होत नाही की बाबा यांना आपण जर विचारूया. तर पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मग पारंपरिक जो आंबा व्यवसाय होतो तो मला त्या ठिकाणी करावा लागला आणि तो माझा माणूस तोच होता, नोकरी करण्याचा न होताच, कारण वडील हे मिल कामगार होते आणि मिल कामगारांचं पण मिल बंद झाल्याच्या नंतर पण वडिलांनी गावीच येऊन ते सर्व कलम वगैरे आजोबांचं वडिलोपार्जितच कलम होती त्याच्यात आम्ही वाढ केली आणि ही सगळं प्रॉपर्टी करते माझ्या आईचं फार मोठं योगदान होतं. कारण का आईने आम्हाला प्रचंड प्रमाणात म्हणजे कसं बागा निर्माण करायचे, व्यवसाय कसा करायचा हा आईने आम्हाला शिकवलं. पण मृत्यू झाला त्याच्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी, मोठा भाऊ मुंबईला असल्यामुळे मला संपूर्ण जबाबदारी व्यवसायाची आणि सर्व कुटुंबाची, कारण का जवळजवळ आमच्या घरामध्ये 60 ते 70 लोक आहेत. आजही मी तुम्हाला आवर्जून सांगतो आमच्या घरात दुसरी चूक करायला दिली नाही आणि देणारही नाही. एकत्र कुटुंबात सहमवाद ज्यावेळी राहतो त्यावेळी त्यांचं पाठबळ असतं आणि त्यांचं सगळ्यांचं जे मार्गदर्शन आहे. आम्हाला पत्रकारितेमध्ये असतील अनेक असं योगदान ते आहे. महेश सरनाईक पण आहेत, काका करंबेळकर आहेत, अनेकांनी मला सहकार्य त्यावेळी त्या क्षणी केलेलं आहे. म्हणूनच आज अयोध्या प्रसाद या ठिकाणी दिसतोय. कारण का प्रत्येक योगदान सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे कधीही माणूस घडत नाही आणि घडणारही नाही. त्यामुळे मार्गदर्शन आणि नम्रतेने माणूस असेल तर ह्या जग जिंकायला आणि यश गाठायला कधी वेळ लागणार नाही. कारण का अनेक प्रसंग आमच्यावरती आले, कारण प्रसंग आल्याशिवाय आपणाला अजिबात शिकता येत नाही. आम्हाला घरामध्ये दिवा लावायचा नाही, मी तर ठरवलं वादळामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे. प्रचंड ज्यावेळी वादळ असेल त्यावेळी वादळात ज्यावेळी दिवा पेटवतो त्यावेळीच आपण यशस्वी होतो. त्यामुळे आम्ही वादळात दिवा पेटवणारी व्यक्ती आहे. संघर्षातून निर्माण झालेलं जीवन आमचं आहे आणि पुढेही संघर्ष असतं. मला सांगावंसं एक आवर्जून वाटेल की आमचे व्याप कमी आणि बाकीच्यांचे व्याप जास्त असतात आणि ते मी कधी म्हटले ना माझे व्याप नाही, मी दुसऱ्याच्या ह्याच्याला कसं संकटात जाऊ. कारण दुसऱ्याच्या संकटात ज्यावेळी जातो ना त्यावेळी आपल्याला माणुसकी आणि सहानुभूती आणि समाजसेवा केल्याचा एक आपल्याला आनंद मिळत असतो. दुसऱ्यावर संकट येऊ नये हा मताचा असतो, पण आलेलं संकट दुसऱ्यावरचं आपण स्वतःहून पेलायचं आणि त्याला संकटातून बाहेर काढायचं. कारण का अनेक संकटे आम्ही लहानपणापासून मी तर भोगलेली आहे. कारण का आईच्या निधनानंतर प्रचंड संकट आली होती, व्यवसाय कसा करायचा. तर त्या गावात आंब्याचा व्यवसाय, काजू काढणं, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी मेंबर एवढंच माझं कार्यक्षेत्र होतं. त्या कार्यक्षेत्रात मला आणलं कोणी तर शेखर सामंत यांना. तो एक किस्सा आहे. या जिल्ह्यात एक राजकीय नेते होऊन गेले, कैलासवासी दीनानाथ वेर्णेकर, आणि ते पत्रकारांचे प्रिय होते. त्यावेळी पत्रकार म्हणजे शेखर सामंत असतील, संजय मालवणकर असतील, के.जी. गावडे असतील, मॅक्सी कार्डोस असतील, असा एक ग्रुप होता आणि तो दीनानाथ वेर्णेकर यांच्या एकदम क्लोज होता.
हनुमंत यांनी मला खानोली वार्ताहर म्हणून नेमलं आणि खानोली वार्ताहर नेमल्यानंतर मग खानोली गावात वार्तांकनाचं काम करत होतो आणि असंच काही दिवस गेले आणि त्याच्यानंतर मग वेंगुर्ल्यात एक जागा व्हॅकंट झाली. मग वेंगुर्ल्यात काम करायला लागलो पत्रकारितेचं. असं करता करता बरेच दिवस गेले आणि पत्रकारितेतून काय मिळालं तर पत्रकारितेतून चांगल्या ओळखी मिळाल्या, चांगले मित्र मिळाले, चांगले परिचय. ज्या लोकांकडे मी जाऊ शकत नव्हतो अशासाठी पत्रकारिता हा एक पूल आहे. थँक्यू सर. तृप्ती धोडमुसे मॅडम, मोहन दहीकर साहेब हे धन्यवाद मॅडम. यांनी करावं अशी मी विनंती करतो. हे पत्रकारांचे चांगले मित्र आहेत, पत्रकारांशी सतत बोलत असतात. त्यातून जो पत्रकारितेचा वसा या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सांभाळला आहे, विशेष करून जसं आत्ताच बोललेत की एकमेव संघटना आहे, अतिशय चांगलं आहे. म्हणजे त्यातून जो भरीव कार्य करता येतं त्या भरीव कार्याच्या दिशेनं अग्रेसर आहेत. आणि विशेष म्हणजे पत्रकारितेला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आणि यातूनच लक्षात येतं की पत्रकारितेची महत्त्व किती आहे. पत्रकारितेतून असं एक क्षेत्र सुटत नाही की ज्याचं परीक्षण पत्रकारितेनं होत नाही, ज्यावर मार्गदर्शन होत नाही. मग ते क्राईम रिपोर्टिंग असो, राजकारण असो, शिक्षण असो, आरोग्य असो की कुठलंही असो, समाजातला असा एकही पैलू नाही की जो पत्रकारितेपासून लांब नाही. वेळ प्रसंगी प्रशासनाला दिशा दर्शवण्याची आणि मार्गदर्शन करण्याची एक भूमिका पार पाडली जाते. त्याच वेळेला चुकत असेल तर त्यावर टीका टिप्पणी करण्याची देखील पत्रकारितेतून चळवळ उभारली जाते. आंबेडकरांच्या त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण सुरू केलं आणि त्यानिमित्ताने हा पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. खरं तर हे आपलं सौभाग्य आहे की ज्या आचार्यांनी हे सुरू केलं त्या आचार्यांचं जन्म स्थळ ही सिंधुदुर्ग जिल्हा आहे. त्यामुळं पत्रकारितेचा वसा आपल्याला साहजिकच येतो, एक नैसर्गिक आहे ते. हे सांगताना आज मला असं वाटतं की लोकांना कागद बघायचीही सवय नसेल बहुजन समाजाला, तर त्या काळामध्ये असं प्रिंटमधून लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याची जबाबदारी आचार्य जांभेकर यांनी घेतली आणि त्यावेळेस ज्ञान किंवा सत्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम त्यांनी दाखवलं आणि तशा प्रकारचं एक आपल्याकडे प्रसार माध्यमांचा उगम आपण त्याला म्हणू शकतो. ज्यावेळेस लोकांना काहीही माहीत नव्हतं त्यावेळेस माहितीतून सत्य लोकांपर्यंत नेण्याचं त्यांनी काम सुरू केलं आणि एक दिशा आपल्याला दिली. आणि नक्कीच आपल्याला जसं माहिती आहे की भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सगळ्यात मोठं माध्यम हे होतं प्रसार माध्यमांचं, की जे प्रिंट लिखित स्वरूपातलं जे माध्यम होतं त्याने खूप मोठी मोलाची भूमिका बजावलेली हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यांचा आणि रोख पत्रकार मित्रांनी कृपया टाळ्या वाजवाव्यात. अभिनंदन प्रदीप सावंत साहेब. यानंतर महेश रावराणे आहे, कोणी ग्रामपंचायत सदस्य आहे. पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यात मोठं काम ह्या सगळ्या पत्रकारांचं आहे. महेश रावराणे यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर अयोध्याकर हे देवगडचे पत्रकार आहेत, अभिनंदन करतो. विद्यमान व्हाईस चेअरमन देवगड तालुका बहुउद्देशीय ग्रामीण सहकारी संस्था चे ते व्हाईस चेअरमन आहेत, सहकारात ते काम करतात. त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे. अयोध्या गावकर देवगडमध्ये जो महाराष्ट्र कल्याण निधीने, पत्रकार कल्याण निधीने सर जो कार्य, त्यातून
जो पत्रकारितेचा वसा या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सांभाळला आहे, विशेष करून जसं आत्ताच बोललेत की एकमेव संघटना आहे, अतिशय चांगलं आहे. म्हणजे त्यातून जो भरीव कार्य करता येतं त्या भरीव कार्याच्या दिशेनं अग्रेसर आहेत. आणि विशेष म्हणजे पत्रकारितेला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो आणि यातूनच लक्षात येतं की पत्रकारितेची महत्त्व किती आहे. पत्रकारितेतून असं एक एक क्षेत्र सुटत नाही की ज्याचं परीक्षण पत्रकारितेनं होत नाही, ज्यावर मार्गदर्शन होत नाही. मग ते क्राईम रिपोर्टिंग असो, राजकारण असो, शिक्षण असो, आरोग्य असो की कुठलंही असो, समाजातला असा एकही पैलू नाही की जो पत्रकारितेपासून लांब नाही. वेळ प्रसंगी प्रशासनाला दिशा दर्शवण्याची आणि मार्गदर्शन करण्याची एक भूमिका पार पाडली जाते. त्याच वेळेला चुकत असेल तर त्यावर टीका टिप्पणी करण्याची देखील पत्रकारितेतून चळवळ उभारली जाते. अभिनंदन अयोध्या गावकर. गगो जाधव, डॉक्टर गगो जाधव हा पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेला आहे. त्या महेश सरनाईक यांनी कृपया व्यासपीठावर यावे. ते दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख आहेत. दैनिक लोकमतचे ते आवृत्ती प्रमुख आहेत आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. मला वाटतं राज्य शासनाकडून त्यांना पुरस्कार प्रदान व्हायचा आहे आणि तत्पूर्वी सभापती महोदयांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतोय. हे खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि या सत्काराला आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात अशी विनंती करतो. आम्हालाही या सत्काराला उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दलही आनंद व्यक्त करतो. खरं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मराठी वृत्तपत्र 6 जानेवारी 1832ला सुरू केलं आणि त्या निमित्तानं आपण पत्रकार दिन साजरा करत आहोत. की त्यांचं जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि त्या जन्मगावाला देखील आज मी भेट देऊन आलेलो आहे. खरं तर वास्तविक पाहता आपण सर्व व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि आज पत्रकारितेमध्ये आपण सर्व ज्या काही गोष्टी पाहतो आहोत, 6 वर्षांनी द्विशताब्दी वर्ष साजरे होणार आहे. ज्यांनी पत्रकार म्हणून आणि पत्रकार म्हणून जी 200 वर्षापूर्वी गोष्ट केली आणि त्याची खऱ्या अर्थानं आपण पाईक आहोत, त्यांचं अनुकरण करत पत्रकारिता लोकशाहीतला चौथा खांब आणि खऱ्या अर्थानं हा चौथा खांब काम करत असताना लोकशाहीमध्ये शासन आणि प्रशासन काम करत आहे. समाजामध्ये आणि कोणत्याही एकूणच गोष्टीमध्ये ज्या बाबींकडे लक्ष वेधण्याचं काम जर कोण करत असेल तर तो पत्रकार करतो. दर्पण म्हणजे आरसा आणि हा आरशासारखं स्वच्छ पारदर्शक लिखाण करणं आणि समाजाला न्याय देणं ही खऱ्या अर्थानं त्यावेळची गोष्ट होती. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये हे वर्तमानपत्र, यूट्यूब, सोशल मीडिया, व्हॉट्सॲपची युनिव्हर्सिटीच आहे. प्रत्येक माणूस हा पत्रकार बनत चाललेला आहे आणि त्यामुळं अशाही परिस्थितीमध्ये आणि एवढ्या लोकशाहीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकच पत्रकारांचा संघ आहे. खरं तर आपण हे सगळं जर पाहिलं तर सगळे राजकीय लोकप्रतिनिधी आपल्याला मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचं केवळ आणि केवळ एकच कारण आहे की ती तुमची एकी. कारण मी देखील राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतो, परंतु आमचा जो प्रोफेशन आहे राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं, पत्रकारांना कसं हँडल करावं. विरोधात लिहिली तर दुसरे 4 पकडून कशी सोयीची बातमी लावायची याच्यात आम्ही देखील तेवढे सराईत असतो. त्यामुळं अशाही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्गमध्ये तुम्ही सगळे एकत्रित आहेत ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद बाब आहे आणि अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. ते देखील मी जबाबदारीनं पत्रकार दिना दिवशी आपल्याला सांगतो.
बाळशास्त्री जांभेकरांच्या माध्यमातून दर्पण पुरस्कार असावा. कारण तुमच्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्काराने जर सन्मानित केलं तर त्याला फार जिल्ह्यापुरतं मर्यादित राहतं आणि म्हणून त्याला राज्याचं स्वरूप यायचं असेल तर तुमच्या जिल्हा पत्रकार संघाने त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या नावाने पुरस्कार प्रदान करावा अशी माझी आपल्याला विनम्र अशी सूचना आहे. प्रत्येक गोष्टीची ही दखल घेतली जाते. शासन फक्त आपल्याला प्रसिद्धी माध्यमांना परवानगीच देत नाही तर आपण काय प्रसिद्ध केलंय आणि काय उणीव आहे, काय त्रुटी आहे हे देखील सुधारण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून आपली पत्रकारिता आणखी जास्तीची अधोरेखित होऊन न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून, सामाजिक संतुलन निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मी मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी एकी बघितली आणि आपल्यालाही लक्षात आलं की जिल्ह्यातले पत्रकार हे एकत्रित आहेत. म्हणजे बाहेरच्या लोकांनी आमच्यात किती जरी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी जिल्ह्यातला पत्रकार अजिबात ढळणार नाही, हलणार नाही आणि त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी ठाम राहतो हे तुम्हाला आज लक्षात आलं असेल. जांभेकरांच्या जन्मभूमीत आम्ही वाढलेलो आहोत, मोठे झालो, त्यांच्या आदर्शाखाली आम्ही काम करतो. आपण जे काही गोष्टी आम्हाला सूचना केल्यात त्या भविष्यात आम्ही त्याचा नक्कीचपणाने आदराने विचार करू एवढी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि आपण या अल्प वेळेत आपण आमच्या विनंतीला मान देऊन येथे आलात, पुरस्कार वितरण केलं, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष असल्याने मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि इथे उपस्थित सगळ्याच मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तोरसकर साहेब. धन्यवाद साहेब. योगेश, तुझं अभिनंदन. चांगलं कॅलेंडर दिसतंय, प्रिंट केलेलं आहे. सरांचे जो सूचना आहेत, दर्पणकरांच्या नावे जो पुरस्कार देण्याचा जो सूचना आहे ती खूपच स्वागतार्ह आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ तुमच्या या सूचनेचा निश्चित आदर करेल असं मी यावेळी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब या ठिकाणी आले, नेहमीच येतात. प्रत्येक कार्यक्रमाला तो पत्रकारांचा कार्यक्रम आहे असं ते समजत नाही. स्वतःचा सर्व पत्रकारांसाठी माफक दरात सिंधुदुर्ग नगर येथे घरं देणार आहे. म्हणजे घरांचा एक उपक्रम ते राबवत आहेत आणि आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि ते असा आमचा तो संयुक्तिक उपक्रम असेल.